या मंदिराची चमत्कारी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या बाहेर जे चिंचेचे झाड आहे त्या झाडावर ओमचे चिन्ह प्रकट झाले। साताऱ्यातील वळसे गावात महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाहेर चिंचाचं झाड आहे आणि त्या चिंचाच्या झाडावर ओम चिन्ह प्रकट झालंय। तर मित्रांनो, मी सिद्धार्थ शेडगे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे सोमवार, म्हणून मग मी आमच्या गावापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या वळसे गावातील महादेवाच्या मंदिराकडे निघालोय। लॉकडाऊन नंतर इथली लोक जागृत झाली आणि त्यानंतर त्यांनी मंदिराची डेव्हलपमेंट केली आणि मंदिराला एकदम सुंदर असं रूप दिलं। ते सर्व तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। मंदिराच्या गाभाऱ्यात लोकांना वाचण्यासाठी वेगवेगळ्या माहिती देखील दिल्या आहेत। हे बघा महादेव शंकराचं मंदिर। तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा आणि या जागेला अवश्य भेट द्या। पूर्वीच्या काळात ह्या पिंडीचा दिशासूचक म्हणून उपयोग व्हायचा। यावरून लोकांना योग्य दिशा कोणती ते देखील कळायचे। मंदिरात शंकराच्या पिंडी व्यतिरिक्त अजून देखील वस्तू आहेत, जसे की कीर्तनात वाजवणारी वीणा आणि शंकर महादेवाचे त्रिशूळ। या मंदिराची चमत्कारी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या बाहेर जे चिंचेचे झाड आहे त्या झाडावर ओमचे चिन्ह प्रकट झाले। ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। हे बघून असे वाटते की ही जणू काही देवाचीच लीला आहे। आणि त्याचबरोबर हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे आपल्याला निसर्गाचा आनंद देखील घेता येतो। मंदिराच्या गाभाऱ्यात लहान मुलांसाठी झाडावर झोके देखील बांधले आहेत, त्याचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता। तर मग मित्रांनो, वेळ झाली आता जायची। तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या ठिकाणाला अवश्य भेट द्या। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।